चला तर इथं आता झालेली आहे आज दिवाळीच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी। आपला भात रेडी झालेला आहे शिजवून, इथं पूर्ण शिजलेला आहे। त्यानंतर आता बनवणार आहे आपण कढी। चला तर आता मस्त कढी घेऊ बनवून। आणि बघा इथं कढीसाठी मी हे काढून ठेवलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, कोथिंबीर, लसूण आणि चला मोहरी तडतडली, त्यानंतर घालू जिरं। इथं बेसनची तयारी, आपलं भज्यांची तयारी केली आहे। त्यानंतर इथं वडे बनवायची तयारी आहे आणि आपल्याला लागणार आहे पापड वगैरे, थोडेसे पापड पण तळायचे आहेत आपल्याला। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। चला तर आज आहे दिवाळी, तर आज हा दिवाळीचा व्हिडिओ तुम्हाला मी खूप लेट शेअर करत आहे। तर त्यासाठी सर्वात अगोदर सॉरी, कारण आता दिवाळीचे भरपूर असे कामं होते, पाहुणे पायी बाकी सर्व गोष्टी आपल्याकडे सुरूच होत्या आणि जाणं येणं ह्या सर्व गोष्टीमुळे काय झालं की मी आपले व्हिडिओ एडिट करू नाही शकले, तर त्यामुळे व्हिडिओ खूप लेट येत आहे तुम्हाला। तर आता दुपारी जवळजवळ 3 वाजलेले होते, तर मी स्वयंपाकाला केलेली आहे सुरुवात। म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक आधी आटोपून घेऊ, कारण संध्याकाळी बरेचसे कामं असतात आपल्याला, दिवे लावण्याचे, दिवाळीच्या दिवशी पूजा करणे, त्यानंतर रांगोळी वगैरे घालणे, बऱ्याच गोष्टी करायच्या असतात। तर मग आधी सगळ्यात अगोदर स्वयंपाक आटोपून घ्यायचा होता। तर मग मी सर्वात अगोदर छानपैकी मस्त भात वगैरे लावून घेतला, कढी बनवली आणि आता इथे पापड वगैरे तळून घेते। आणि पुरण तर मी सकाळीच शिजवून ठेवलेलं होतं, ते तर तुम्ही बघितलंच आहे। तर सर्वात अगोदर म्हटलं आता बाकी जो स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकाला सुरुवात करू, आणि थोडा थोडा स्वयंपाक केला म्हणजे बरं होते की आणखी बरेच, आणि मधामधात माझा स्वयंपाकही सुरू होता आणि बाकीचेही कामं सुरू होते। तर इथं मी वड्यांसाठी डाळ वगैरे तयार केली होती, वडे बनवायचे होते, भजे बनवायचे होते। तर भज्यांचं मिश्रण वगैरे सर्व ते पण तयार करून घेतलं। त्यानंतर मग आणखी बरेच कामं आपले आहे ते सुरूच आहे। आणि दिवाळीच्या दिवशी म्हटलं की अख्खा दिवस आपल्याला कमी पडतो, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला नुसतं कामच करावी लागतात आणि अजिबात बसायला वेळ मिळत नाही, कोणाशी गप्पा करायला पण वेळ मिळत नाही। तर असं प्रत्येकच गृहिणीचं होते दिवाळी म्हटलं की, कारण आपला सर्वात मोठा सण असतो आणि ह्या सणाला बारीक सारीक गोष्टी बऱ्याचशा असतात। तर त्यामध्ये बघा पाऊसही धुमाळ घालत होता दिवाळीच्या दिवशी, पावसाने पण जास्तच जरा हे केलं होतं, पाऊसही येऊन गेला होता दुपारी। त्यानंतर मग मम्मीला बोलली मी अंगण झाडून घे आणि पाणी वगैरे टाकून स्वच्छ कर। तर आता इथे दिशा आणि आम्ही दोघी मायलेकी रांगोळी सिलेक्ट करत आहोत। दिशा बोलली की मी आई आज रांगोळी काढणार म्हणून, तर मग दिशाने आज रांगोळी काढायची होती। तर तिला मग मी सांगत होते की कोणती काढायची, मग मी तिला बोलली की तुला जी समजा इझी वाटेल ती रांगोळी तू काढ म्हणून। तर मग आम्ही दोघी मायलेकी रांगोळी इथे सिलेक्ट करत होतो। थोडासा निवांत असा वेळ मिळालेला होता, जवळजवळ आता संध्याकाळचे 5 वाजले होते। तर संध्याकाळच्या 5 वाजता आपण रांगोळी काढायला इथं बसली आहे दिशा। मी माझे जे आता बाकीचे कामं होते ते मी माझे घरातले करत होती, आणि दिशाने बघा किती सुंदर अशी रांगोळी काढायला घेतलेली आहे। तर तिला मी म्हटलं चल थोडासा तुझा पण व्हिडिओ घेते। मी माझे काम करता करता आली बाहेर आणि बघितलं की ते किती छान रांगोळी काढत आहे दिशा। आता बघा मुलगी असली म्हणजे खूपच आधार होतो, त्यासाठी म्हणते की मुली असणं खूप जरुरी आहे। प्रत्येकाला एक मुलगी असावीच। मुलीचा खूप वेगळा आधार असतो, कारण ती मला मदत करतच होती सकाळपासून कामामध्ये, सारखी एक काम झालं की ती मला प्रत्येक कामामध्ये तिची मदत सुरू। तिच्या सोबतच गौरी पण करत होती कामं, गौरी पण छान मदत करत होती मला। असं दोघी तिघी मायलेकींनी आम्ही सर्वांनी मिळून छान असं मस्त रांगोळी वगैरे या सर्व गोष्टींची तयारी केली। तर बघा किती छान अशी रांगोळी काढलेली आहे दिशाने। काढला तुझा व्हिडिओ घेतलाय ना, पायशी आरामान जा का, पाऊस पण येऊन राहिला। त्यानंतर मग छानपैकी असं घर वगैरे झाडून पुसून घेतले आणि थोडंफार डेकोरेशन करायला घेतलेलं आहे इथं। आता बघा इथं डेकोरेशन करायला बसली आणि छान मस्त फुलांची वगैरे रांगोळी काढली, थोडं गंगाळात वगैरे दिवे लावले, जे कॅन्डल वगैरे डीमार्टमधून आणले होते ना
तर ते वगैरे लावायला घेतले आणि बघा किती छान मस्त असं घर आवरलेलं आहे। तर इथे पण टेबलवर छान अशी तयारी केली, छान गणपती बाप्पा ठेवले, मधात कॅन्डल वगैरे ठेवले, फुलं, आणि घर पण छान मस्त असं आवरून घेतलं। मस्तपैकी लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी असं छानसं असं मस्त घर आवरून घेतलेलं आहे। लाइटिंग आणि इथे पण असं डेकोरेशन केलं। चला आता दिवे लावायची वेळ झालेली आहे, मस्तपैकी दिवे लावते। आणि हे बघा इथं बहीण भावांची तयारी सुरू आहे। हे बघा मटक्या दोघी पण, तिसरा मटका बघा अशी छानपैकी मस्त साधी सिंपल तयारी केलेली आहे आज दिवाळीची, म्हणजे लक्ष्मीपूजनाची। कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि भरपूर असे कामं असतात दिवाळीच्या दिवशी। एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी स्वतःच आवरलेलं आहे, बाकी काहीच केलेलं नाही आहे, कारण लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे। आता आपण पटकन दिवे वगैरे लावून घेणार आहोत। चला तर आता दिवे लावूया मस्तपैकी। आणि अशी छानपैकी मस्त आवरलेलं आहे बघा मी, एकदम साधी सिंपल। आणि मला ब्लाऊज शिवून मिळाला नाही, त्यामुळे मी गोल्डन ब्लाऊज घातलेला आहे, यावरचं ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे। पण चला आता लक्ष्मीपूजनासाठी साडी घेतली आहे तर घालून घेऊ। चला तर आता चला मस्तपैकी आपण दिवे लावून घेणार आहोत आता, कारण दिवे लावायची वेळ झालेली आहे। आता पटकन फटाफट दिवे लावून घेऊ आपण। नक्की नाही का कधी संबूळ वाढला आता बघा यानंतर तिने सगळे कामं वगैरे आटोपून घेतले। आता लक्ष्मीपूजनाची वेळ झालेली आहे, तर लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी झाली होती। त्यानंतर आता आपण लक्ष्मीचं आगमन करून घेऊया। तर त्यासाठी लक्ष्मीच्या आगमनासाठी मी इथे कुंकवाचे पावलं काढायला घेतलेले आहे नेहमीप्रमाणे।
तर मस्तपैकी आता छान असे कुंकवाचे पावलं वगैरे काढून घेते आणि त्यानंतर आपण लक्ष्मी मातेला आतमध्ये घेऊया। मग मस्तपैकी आपण लक्ष्मीपूजन वगैरे करू। अशा प्रकारे मी दरवर्षी जसे आपले कुंकवाचे पावलं आवर्जून काढत असते आणि सर्वजण मस्तपैकी तयार झालेले होते। तर बघा आता अशा प्रकारे आपल्या लक्ष्मी मातेचं आगमन आपल्याला घरामध्ये करून घ्यायचं आहे। तर मग गौरीच्या हातामध्ये मी जो फडा असतो ना तो दिला आणि तिला हळदी कुंकू लावून आतमध्ये घेतलं। तर अशा प्रकारे आपलं स्वागत चालू आहे लक्ष्मी मातेचं। तर लक्ष्मी मातेला आपल्या अगदी म्हणजे निथळ मनाने आणि आनंदाने आपल्याला आतमध्ये आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे। चला तर आता लक्ष्मी मातेचं आगमन झाल्यानंतर आपण करून घेऊया लक्ष्मी मातेची पूजा। तर मग आम्ही सर्वांनी मिळून लक्ष्मी मातेची पूजा केली। सर्वजण एकत्र बसून सर्व फॅमिली परिवार एकत्र येऊन पूर्ण कुटुंब जेव्हा आपण कुठलीही पूजा वगैरे अर्चना वगैरे करतो ना तर ती खूप फळाला येते हे म्हटलं जातं आणि हे पण खरंच आहे। तर मस्तपैकी आम्ही सर्वजण आनंदात छान अशी लक्ष्मी मातेची पूजा करून घेत आहोत। मग मी इथे पूजा केली दिशाने वगैरे गौरीने सर्वांनी इथं आता लक्ष्मी मातेची पूजा केली। मी आता होम वगैरे करून घेत आहे। इथं होमामध्ये पिवळी मोहरी कमळगट्ट्याचे मणी तूप गाईचं शुद्ध असा होम पण करून घेतलेला आहे इथं। तर सर्वजण आता आरती वगैरे करून घेऊ आणि श्री सूक्त लक्ष्मी सूक्त वगैरे ह्या सर्व गोष्टींचं आम्ही पठण वगैरे केलं। सर्वजण एकत्र बसून सर्वांनी ऐकलं। तर सर्वजण छान असे मस्त एकत्र परिवार बसून पूजा करत आहोत। रत्नाखचित पराज गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जैत मुकुट शोभा तोवरा रुंजुंची चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मंत्री मन कामना स्फूर्ती जय देव चरणीच्या सागरिया रुंजुन वाज मी ते खाली जीन्स घालतो। itu Isla. लक्ष्मीपूजन वगैरे आटोपलं। ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग आम्ही सर्व आता मुलं वगैरे फटाके फोडायला घेतले आहे मुलांनी। मग फटाके फोडून झाल्यानंतर सर्व परिवाराने एकत्र बसून मस्तपैकी जेवण वगैरे केलं। तर हा होता माझा आजचा दिवाळीचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।